गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बघा, ग्राउंड शॉट, थोडीशी ताकद कमी पडली, पण माझा मित्र सूरज हा आव्हानाच्या दिशेने आहे। चांगली फिल्डिंग, खातं खोललंय योगेशच्या माध्यमातून। 1 रनाने 1 बॉल 1 सामना 5 ओव्हरचा असेल, याची नोंद घ्यावी, म्हणजे एका बॉलरला मिनिमम 1 बॉलर कॅन बोल 2 ओव्हर ओनली। 4 बॉलर ना तुम्ही वापरू शकता, फक्त 4 बॉलर, 5च्या बॉलर, मग तेच तर बोला ना, मग 4 बॉलर बोला ना मी। क्या सोडलेली आहे टर्निंग पॉइंट, काय त्याचं नाव काय, बाबू मांगणे, मस्क्युलर मॅल, काल चांगला 4 बिअर पिला त्यांनी। हो, म्हणूनच बघा आता खूप मोठा झटका तुम्हाला मिळणार आहे या बॉलनंतर, कारण एखाद्याला तुम्ही संधी देता ना, त्या संधीचं सोनं कसं करायचं ते अमितला माहिती आहे, कारण अमित हा आतापर्यंत हुकमी एक्काच चाललेला आहे प्रत्येक मॅचला, आणि मला वाटतं त्याने आतापर्यंत 4 ते मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेले आहेत। बघा मी बोललोच होतो तुम्हाला, संधीचं सोनं कसं करायचं ते अमितकडनं शिकावं, मला वाटतं 6 असणारा। बघू अंपायरचा निर्णय काय तो, तिकडनं काय इशारा, काय सिग्नल आहे, आपल्याला थोड्याच माहिती पडेल। 6 ना, 6 ओके, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, तिथं आम्हाला इशारा आलेला आहे। सेमीफायनलचा पहिला सामना आणि पहिला षटकार खेचलेला उत्तुंग असा गगनचुंबी षटकार, ते म्हणजे हमीदच्या माध्यमातून रिवास, कारण ह्या टाईपचा जो षटकार मारण्यामध्ये खूप मोठी कला लागते, खूप मोठे कौशल्य लागतं आणि ताकद पण लागते, कारण तुम्ही जेव्हा रायटी बॅट्समन असताना लेफ्ट साईडला तुम्हाला 6 मारायचा आहे, ते पण रिव्हर्स होऊन, ते काही खरं नाही। आणि खरंच चांगला असा उत्कृष्ट षटकार त्यांनी आपल्या संघासाठी, आणि स्कोअरबोर्ड जर तुम्ही बघितला असाल तर धावसंख्या झाली ते म्हणजे 7 आणि बॉल झाले फक्त 3। स्पीडअप करा, 5 ओव्हरचा सामना आहे। दुसरा 6 आपल्याला बघायला मिळेल। खरं टांगापलटी, घोडे फरार आहेत का बघू, टांगापलटी कोणाचा झालाय तो म्हणजे झालाय अमितच्या माध्यमातून टांगा, गोलू बघा, गोपालचा भाऊ गोलू सिंग, त्याचे वडील इथं नाचत आहेत, खरंच त्यांना खूप मोठा आनंद झाला। बरोबर, आपल्या मुलांनी जर काही चांगली कामगिरी केली तर नक्कीच कोणत्या बापाला आवडणार नाही, असे माझे मित्रच येते। सिंग पहिली विकेट, सुमित बघूया आपण, एक षटकाराच्या माध्यमातून सुरुवात झाली होती, पण हा पण एक षटकारच असता, पण हा षटकार थोडा उंची खूप होती आणि लांबी त्याची जास्त नव्हती, त्याच्यामुळे जरा गडबड झाली। लांबी जर जास्त असते आणि उंची जर कमी असते ना तर आज नक्कीच षटकार गेला असता, पण साजेसा खेळ केला तो अमित, काही प्रॉब्लेम नाही। गुरु बघा, त्याची पण मूर्ती बघा किती छोटी, आणि त्याची कीर्ती महान आहे, कारण आता पण त्यांनी ते सामने खेळलेत, कारण चांगला साजेसा खेळ त्यांनी केलेला आहे। बोर्डावर धावसंख्या बघितली 7, बोर्ड थोडा हलका ठेवा, बॉल झाले 4, शेवटचे 2 बॉल।
चांगल्या गॅपमधून माल सोडला होता, बघू काय होतंय. नाही, रिक्स नाही घेतली गुरुनी, रिक्स नाही घेतली बरोबर का. बॉल डायरेक्ट हातात गेला होता मनीषच्या. चांगली फिल्डिंग मनीषच्या माध्यमातून. अशा तऱ्हेने शेवटचा बॉल या ओव्हरचा 7च रन. मला वाटतं फक्त एकच षटकार जो आलाय तेच रन आम्हाला इथं बोर्डवर दिसत आहेत. आणि पॉवर प्लेचं षटक होतं, कुठेतरी हाणामारीचं षटक होतं, पण कुठेतरी कमबॅक नाही केलं. चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळेल की आपल्याला नाही मिळाली, रिक्स नाही घेतले. अशा तऱ्हेने पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या म्हणजे फक्त आणि फक्त 7च झालेली. विकेट वन. सुमितने कोणाच्या हातात बॉल दिला? बॉलर कोण? महेश. चांगली सुरुवात आहे सुमितची, खरंच कर्णधार साजेशी बॉलिंग त्यांनी केली. खरंच फक्त 7च रन दिले आपल्या संघासाठी आणि कुठंतरी एक होप्स वाढवल्या नंतरच्या बॉलरच्या. कारण जर पहिलीच ओव्हर जर तुमची चांगली गेली तर नंतरचे जे बॉलर होतात त्यांच्यावर दडपण येत नाही, आणि ते दडपण आपल्याला थोड्याच वेळात दिसेल की किती दडपणाने किती नाही. चला खेळा लवकर प्लीज. दुसरं षटक मार्गस्थ महेशचं, पहिलं वैयक्तिक षटक, पहिलाच बॉल. खरंच चांगला कुटुंबा चेंडू, हा पिच बॉल होता. हा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न, योग्यचा प्रयत्न असफल. कारण ती गॅप जी दिसते आपल्याला बाबू भांगणे आणि मनीषच्या मध्ये, बघा ती गॅप आहे, ती खूप मोठी गॅप आहे. आणि त्या गॅपच्या माध्यमातून तो मारत होता, पण कुठेतरी बॉल आणि बॅलचं बॅट आणि बॉलचं हे नाही झालंही आहे. हवे चेंडू, बघू कॅच घेतात का नाही. नाही, ठीक आहे. गोलू यांचा चांगला थ्रो. ऍक्च्युली कॅच होती, जरा धावला असताना सुरू असतं नक्की कॅच झाली असते. एक चांगली कॅच तुझ्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाली असती. डीपी बॉईज कुठंतरी बॅकफुटला जाताना, डीपी बॉईज योगेश काय झालं, बॅट आणि बॉलचा तुझा संपर्क होत नाहीये. तो व्हायलाच पाहिजे, कारण धावसंख्या जर बघितली तर फक्त आणि फक्त 9 आहे. राहुल उरुडू तिथे उभा आहे, पण काय करणार, उंची त्याची कमी पडली, नाही तर बॉल त्याने अडवलाच असता. चौकार, पहिला चौकार पहिल्या इनिंगचा. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 13. शेवटचा बॉल असेल ना पंच? करेक्ट. पॉवर प्लेचे दोन्ही षटक होते, धावसंख्या बघा फक्त 13 झालेली. कुठंतरी पुन्हा त्यांना करावंच लागणार आहे थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ ओव्हरला, कारण 2 ओव्हरमध्ये तर धावसंख्या एवढी. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. विकेट एकच गेलेली आहे, अजून 3 ओव्हर बाकी. आता बघा फील्ड आपली पूर्ण ओपन होणार आहे, कारण पॉवर प्लेचे दोन्ही षटक हे संपलेले आहेत. आता थोडी चर्चा होईल कोणाला ओव्हर द्यायची. आपल्याकडे राहुल उडू पर्याय उपलब्ध आहे, सूर्या आहे आणि मनीष पण एक चांगला बॉलर आहे, पार्ट टाइम बॉलर मनीष. 3 बॉलर त्यांच्याकडे उरलेत. आपण बघू आता कोणाला बॉलिंग देतात. कर्णधार सूर्या, टीम मीटिंग जरा कमी करा विनंती करतो प्लीज. लवकर खेळा, आपल्याकडे वेळ नाहीये. सूर्या,
थर्ड ओव्हरची टाकत आहे बघा सूर्या सुरेश. ऑफ कटर आणि स्लोअर बॉल होता. ऑफ कटर होता, थोडा स्लोअर होता. काय चाललंय, काय घडतंय, काय बिघडतंय, का लाखाचे 12,000 होतील समजत नाही आपल्याला, कारण धावसंख्या फक्त 14 झालेली आहे. बघा किती शांत रीतीने मॅच चालू आहे. खरंच अशीच मॅच आपली चालू. बरोबर आहे. चांगला समाचार घेतलाय सूर्याचा. उत्कुंज असा षटकार, टांगापलटी घोडे फरार. धावसंख्या झाली आमचे डीजे मास्टर मिस्टर अमोल. खरंच चांगलं तुम्ही गाणं वाजवलं. अशीच आम्हाला साथ द्या मिस्टर अमोल डीजे मास्टर. काय झालं, बॉल अजून दिला नाही का? मला वाटतं अमितचं थोडं ऐकलं, अमितचं बॅट्समॅन थोडंसं ऐकलं योगेशने की तो जास्तच बाहेर येतोय, थोडा आतमध्ये येऊन खेळ. आणि आतमध्ये थोडा आला आणि त्यानंतर नक्कीच त्यांनी षटकार एक ठोकलेला आहे सूर्याच्या माध्यमातून. धावसंख्या 20 झाल्या. 2च बॉल झाले थर्ड ओव्हरचे, याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. अजून 4 बॉल बाकी आहेत. काय झालं? मॅच बॉल आला, मॅच बॉल आला. पंचांनी ठेवून घ्या तो बॉल. हवे चेंडू, कीपर काय करतोय राम यादव. एकदम अलग गतीने हलवा कॅच घेतलेली आहे त्यांनी. डीजे जरा लावा, डीजे जोरात. अमितच्या माध्यमातून त्याच्यावर दाखवण्यात आलेला आहे की अजय तू जा आणि काहीतरी कर आपल्या संघासाठी. कारण धावसंख्या जर बघितली तर फक्त 20च झालेली आहे. बॉल झाले 3. बरोबर आहे. बघू चौकारच्या दिशेने वाटचाल करत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा मिळतील का आपल्याला बघायला लागेल थोड्या वेळात. सूर्या काय करतात ते पंचांचा निर्णय बघू तो काय घेतोय. नडाउट कडक पंच आमचे MC रजिस्टर. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली गुरुच्या माध्यमातून. खरंच गुरु तुझं कौतुक. चांगला स्पीडअप घेतलं तू आणि 2 धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. शेवटचे 2 बॉल. थर्ड ओव्हर चालू आहे. वंडी वंडी चालूच आहे. नानिष्कर चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1च धाव दिली आपल्या संघासाठी.
शेवटचा बोला. धावसंख्या झाली ती म्हणजे 23. फोर्थ आणि फिफ्थ ओव्हर कोणाला देतील याच्यावर जरा प्रिडिक्टेशन आपण करूया. ह्यांच्याकडे जर बॉलर जर बघितले तर एक पार्ट टाइम बॉलर म्हणजे संजू अविले, त्याच्यानंतर सूरज बागवे हा सुद्धा एक पार्ट टाइम बॉलर आहे. चांगले बॉलर ते दोघं, संजू अविले आणि सूरज बागवे. चांगला शॉट करत बाउंड्रीच्या दिशेने वाटचाल करत असताना पंचाचा निर्णय होतो चौकार. सूर्याला जास्त ठोकलेला आहे. पाचवी ओव्हर आहे ना ती सुमितलाच द्यावी लागेल. त्याचं कारण असं आहे की 4च बॉलर आहेत. सॉरी, मग आता बघायला लागेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे देऊ शकतात ते, कोणाला पण देऊ शकता. बरं 4-5 बॉलर अजून बाकी आहेत त्यांचे. राहुल एक बाकी आहे, सूरज बागवे, संजू अविले, हे 3-4 बॉलर बाकी आहेत. आपल्याला माहिती पडेल की कोणाला ओव्हर देतील. सुमितला तर नाही देऊ शकत आता, बरोबर ना. सुमितला तर आता सेकंड ओव्हर नाही देऊ शकत, म्हणजे लास्ट ओव्हर नाही देऊ शकत. म्हणजे बॉलर यांच्याकडे माझ्या मते एकमेव म्हणजे पहिलं पर्याय तो म्हणजे राहुल उर्डू याला देऊ शकतात. आरडू सॉरी. अजय मिश्रा फुल ताकदीने बॉल मारत होता. नाही नाही, पंचांचा निर्णय फक्त वॉर्निंग आलेली आहे. वॉर्निंग आली, बॉल बरोबर आहे. आमचे पंच चांगली कामगिरी करत आहे. अजय मिश्रे, तुमची जरा ताकद इथं कमी पडली. थोडंसं बॅट जर वर असते तर नक्कीच तुम्ही षटकाराच्या दिशेने मार्गस्थ केला असता त्या बॉलने. पहिला आता चेंडू निर्धाव गेलेला आहे. आता हे शेवटचे 2 षटक बाकी आहेत. धावसंख्या जर बघितली तर फक्त 27 झालेली आहे. पंचांचा निर्णय नटा वाईट नाहीये. जर तुमच्या हात वर नाही आले पंचांचा तर समजून जा की निर्धाव चेंडू. पंचांवर कोणी दबाव टाकू नये. बरोबर आहे, तुम्ही विश्वास ठेवा. अजय मिश्रा आता त्यांनी योगेशचं तोंड, सॉरी आमचा तो अरविंद भोसले थोडासा गप्प झाला. आता बघा त्याच्यात जरा चेहऱ्यावर आली असेल खुशी, कारण षटकार गेला ना. मित्र अमोल, चांगली गाणी लावतात तुम्ही. खरंच तुमचा नक्कीच सन्मान आणि सत्कार केला जाईल मॅच झाल्यानंतर. म्हणजे आपले जे पंचांचा निर्णय वाईट. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायर शिकून वाद घालू नका. बघा अंपायरने आतापर्यंत चांगले निर्णय दिलेलेच आहेत आपल्या बाजूने, तर हा पण निर्णय तुम्हाला मान्य करावाच लागणार. धावसंख्येत भर झालेली, एकने धावसंख्या झाली त्यामध्ये 34-34. बॉल झाले फक्त 3. अजून 3 बॉल बाकी आहेत, म्हणजे ह्या इनिंगचे अजून 9 बॉल बाकी आहेत टोटल. धावसंख्या झाली 34. तर माझी खरंच मनापासून इच्छा आहे की 50च्या वर स्कोर गेलाच पाहिजे. पुन्हा एकदा वाईट. खैरात 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 येऊ दे येऊ दे. बघा आनंदाचं वातावरण डगआउट मध्ये.
धावसंख्या झाली 35. 50चा आकडा तर नक्कीच पार करतील, पण आता अपेक्षा वाढल्यात. योग्यच्या अपेक्षा अशा वाढल्यात की 60 पर्यंत स्कोर जर गेला तर नक्कीच एक चांगला डिफेंडेबल स्कोर होईल आणि कुठेतरी मात करू आपण सूर्या इलेव्हन संघाला. हवे चेंडू, उंची जास्त आहे, उंची जास्त आहे, लांबी बघू बघू लांबी. कॉर्नरला पडला, कॉर्नरला पडलाय. थांबा थांबा, आपण बाहेरचे पण लोक आहेत ना, मी विचारतो ना, एक मिनिट थांबा. पर धावसंख्या झाली 21. अजय मिश्रा खरंच दुधाची ताकद इथं दाखवली तो. अजून पण 2 बॉल बाकी आहेत. खूप मोठी ओव्हर झाली कारण त्यांनी 2 वाईट टाकले लगातार, त्याच्यामुळे ही ओव्हर जरा मोठी झाली, लेंथ ओव्हर झाली, लेंदी ओव्हर झाली. वाईट बॉल, वाईट बॉल, बरोबर बरोबर आहे, कारण सेकंड बाउन्स होता. सेकंड कडक पंचा. खरंच तुमच्या हिमतीला आम्ही दाद देतो पंच, चांगली तुम्ही कामगिरी करतात. पुन्हा एकदा तुमचे आभार, शतशः आभार. तिसरा वाईट, हा तिसरा वाईट. पंचांशी वाद घालू नका प्लीज. खूप लेंदी ओव्हर झाली आहे मित्रांनो. 3 वाईट गेले या ओव्हरला, लक्षात ठेवा 3 वाईट गेलेत, म्हणजे अतिरिक्त धावसंख्येत 3 भर पडली आणि 3 बॉल म्हणजे तो जास्त टाकणार, अशा तऱ्हेने 9 बॉल टाकणार, तरी पण अजून शेवटचा बॉल बाकी आहे. अजून पण 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल झालेले आहेत, त्यांनी धावसंख्या दिली 15 ह्या ओव्हरला आतापर्यंत. चला, चौथा वाईट, चौथा वाईट. काय चाललंय? शांत राहा, शांत राहा. माइंड गेम आहे, माइंड गेम आहे, माइंड गेम आहे. शांत राहा. राम यादव काहीतरी सांगतोय, कानमंत्र देतोय, कारण अजून पण 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. 64% मार्गच त्या, आणि सेकंड ओव्हर त्याला दिले कारण त्यांनी पहिली ओव्हर जरा चांगली टाकली होती, त्याच्यामुळे कुठेतरी विश्वास ठेवला त्याच्यावर कर्णधाराने आणि दुसरी ओव्हर त्याला दिली. सेकंड ओव्हर ही त्याची वैयक्तिक सेकंड ओव्हर आहे. आपण जर बघितलं तर दुसरीवर हा जो बॉलर आहे महेश यांनी टाकली होती, महेश होळावळे. खूप त्यांनी कमी धावसंख्या दिली होत्या दुसरी ओव्हरमध्ये, पण आतापर्यंत या 4 बॉलमध्ये त्यांनी जर बघितलं, इथं आम्ही स्कोअरवर जर बघितलं 4 बॉलमध्ये त्यांनी 16 धावसंख्या दिलेली आहे या 4 बॉलमध्ये. अजून 2 बॉल बाकी आहेत. खूप महागडा होता तो ठरलेला आहे. बघू काय होतं, कॅच आहे का काय आहे तिकडे. बाबू भांगणेने कॅच घेतली का? ओके, धन्यवाद बाबू, तुझं अभिनंदन. कुठेतरी थांबवलं तू, कारण अजय मिश्रा
तरी सुलतान गेलेला आहे तिकडे नावात. अजय मिश्रा धन्यवाद, खरंच चांगली लाखावणी जगी तू कामगिरी केली आपल्या संघासाठी, खरंच पात्र ठरला तू ज्या पद्धतीने उतरला. शेवटचा बॉल यावरचा, 4th ओव्हरचा शेवटचा बॉल. अशा तऱ्हेने चौथं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 43, विकेट 3. म्हणजे हे 2 बॉल जर तुम्ही बघितले, हे 2 बॉल जर तुम्ही बघितले तर निर्धाव गेले, नाही तर नक्कीच कुठंतरी समीकरण बदललं असतं. कारण 43 धावसंख्या होतीच 4 बॉलपर्यंत आणि 2 मात्र निर्धाव टाकले. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी थोडंसं तरी त्यांनी कमबॅक केलेलंच आहे आपल्या संघासाठी आणि आणि त्याच्यासाठी पण. आता 5वी ओव्हर बघू कोणाला देत आहे. राहुल अरडू, बरोबर मी बोलत होतो की राहुल अरडू हा एकमेव आता पर्याय आहे त्यांच्याकडे, कारण असे भरपूर पर्याय होते. त्या पर्यायाला मात देऊन राहुल अरडूकडे बॉल दिलेला आहे. चला टीम मीटिंग, काय टीम मीटिंग चालली आहे का ड्रिंक चालू आहे? ओके, ड्रिंक टाइम झालेला 15 लवकर करा प्लीज. बघत आलेलो आहे, एक चांगला त्यांनी परफॉर्मन्स केला बॅटिंगमध्ये पण. मागच्या मॅचला मी बघितलं, खरंच संजय सांगळे सारखा आयकॉन प्लेअरला त्यांनी 6 मारलेत. संजय सांगळे सारखा आयकॉन प्लेअर डीपी बॉईजचा, त्या प्लेअरला त्यांनी 6 आणि चौकारच्या माध्यमातून जवाब दिलेला आहे की हम भी किसी से कम नाही, भले माझी मूर्ती लहान असली तर मी काहीतरी करून दाखवेल, आणि त्याने ते करून दाखवलेलं आहे. काय चाललंय द्या लवकर, चला खेळा, लेट्स प्ले. 5वी ओव्हर पहिला बॉल. गोलू सिंग, काय चाललंय गोलू सिंगच्या माध्यमातून? मला वाटतं की थर्ड कॅच असेल. गोलूचे पप्पा, गोलूला नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं त्यांनी गोलूच्या पप्पांनी. चांगले चांगले मुंबईचे त्यांनी मॅचेस गाजवले, चांगले ग्राउंड गाजवलेत. राहुल अरडू हा आपल्या बदलापूरचा एक सीझन प्लेअर येतो, हे जर कोणाला माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी. एक चांगला प्लेअर येतो, नक्कीच चांगला मेहनती होतकरू, सकाळी उठून आपल्या मुंबईला तो करतो प्रॅक्टिस. बॅट्समन तन्मय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुलतान. मला वाटतं दोन्ही लेफ्टी बॅट्समन. फिल्डिंग तर मग फिल्डिंगमध्ये तुम्हाला परिवर्तन करायची काही गरजच नाही वाटत, कारण दोन्ही लेफ्टी बॅट्समन आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला एक सूचना करतो, 4 ओव्हरच्या नंतर 43 रन होते आणि 2 बॉल झाले, आता काहीच रन नाही आहेत. म्हणजे शेवटचे 4 बॉल जर तुम्ही बघितले, मागच्या ओव्हरचे शेवटचे 2 बॉल, अरविंद भोसले जर 3 6 मारले तर देवा यांच्याकडनं 500 रुपये. अरविंद भोसले आणि जर लगातार 3 6 मारले किंवा 4 बॉलमध्ये जरी त्यांनी 3 6 मारले तरी त्याला 500 रुपये देण्यात येईल.
एक फक्त आतापर्यंत धावसंख्या दिली लाव लढूनी, बॉल झाले 3. खरंच पहिल हवेत चेंडू, उंची जास्त लांबी कमी. राहुल उर्डू दुसरी विकेट त्याच्या खात्यात गेलेली आहे या इनिंग मध्ये. खूप मोठा विश्वास त्याच्यावर ठेवला खरंच. निना एक मिनिट. या ओव्हरची खासियत अशी आहे, फक्त एकच रन आला या ओव्हरला 5 बॉल मध्ये. हो, एकच रन आला या ओव्हरला फक्त. तू कसं काय पास केलं मग?
तर मला उत्तराची अपेक्षा आहे योगेश. नाही तर इथं बसून काय फायदा नाही, कारण बोलणाराची माती विकली जाते, न बोलण्याचं सोनं पण विकलं जात नाही. पाहूया, जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. स्ट्राईक करे राहुल, नॉन स्ट्राईकला राम. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय संजय, एक उत्कृष्ट असा नामांकित गोलंदाज डीपी बॉयच्या संघाकडून. पाहूया 30 चेंडूमध्ये 47. हॅलो हॅलो, चला पहिला चेंडू पाहूया संजयांच्या गोलंदाजी मार्फत. उत्कृष्ट चेंडू होता, हवेत उडा चेंडू पावा, झेलू शकतो परंतु एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मला वाटते राहुलला. याचबरोबर संघाच्या धावांचा सिग्नेचर इथे ओपन झालाय. धाव संख्येत भर पहिल्या चेंडूत पहिली धाव घेण्यात यशस्वी ठरलाय हा स्वराईलवान संघ. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला भेटली. रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय अशा भव्य दिव्य अशा मैदानामध्ये. पाहूया आता मात्र स्ट्राईकला येईल राम, जो एक उत्कृष्ट फलंदाज आहे, नामांकित फलंदाज स्वराईलवान संघाचा. पाहूया तेवढ्याच दर्जाचा उत्कृष्ट असा गोलंदाज संजय समोर. या दोघांमध्ये हा अटीतटीचा सामना आता पाहायचा आहे आपल्याला. उत्कृष्ट असा चेंडू पावा, हवेत चेंडू पाव्या, झेलू शकतो का, आणि इकडे मात्र झेल सुटले. अतिशय उत्कृष्ट असा प्रयत्न केला आम्ही त्याने आपल्या संघासाठी, आणि खरोखरच उत्कृष्ट असा झेल झाला असता, परंतु 2 धावा भेटल्या त्या स्वराईलवान संघाला. आणि एक जीवदान म्हणावं लागेल राम याला. रामची विकेट, महत्त्वपूर्ण विकेट, आणि इथे मात्र 2 धावसंख्या घेऊन धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पुढे 3च्या घरात. उत्कृष्ट लेग साइडिंग कटोला चेंडू पाहूया, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केलाय, आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल राम याला. या एका धावसंख्येवर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरामध्ये. पहिल्या षटकामधले वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला संजय आणि आपल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केला. आता मात्र स्ट्राईक करते राहुल. आणि हा उत्कृष्टपणे खेळून चेंडू, लो उलटा चेंडू, आणि हा लेग साईडला फिरकून वाढला चेंडू पाहूया. आणि हा 4 धावा खणखणीत आणि घणघणीत चौकार राहुल यांच्या बॅटमधून सडेतोड उत्तर दिले त्यांनी संजय यांच्या गोलंदाजीला. आणि 4 धावा धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. बिनबाद 8. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू असताना धावसंख्या मात्र 8 झालेली आहे. आणि उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना आपल्याकडे पेश करतोय राहुल. मॉन्टी जर तू बघितलं तर मागच्या पण मॅचमध्ये राहुल उर्डूने असं झाला संजयला की षटकार मारला होता, त्याच पद्धतीने फक्त इथं फक्त एकच आपल्याला बघायला मिळतंय की हा जो होता तो ऑफ साईडच्या लेग साईडला त्याने मारलेला आहे. राहुल कुठेतरी भारी पडतोय संजय सांगळे याच्यावर. राहुल चांगलाच समाचार घेतोय संजय यांचा. आणि कुठेतरी हे लोक त्यांची जी प्रॅक्टिस असते तर प्रॅक्टिस सेशनमध्ये कुठेतरी त्याला समजलं की संजयची बॉलिंग लाईन लेंथ कोणत्या प्रकारे आहे. जाऊया सामन्याकडे. इथे मात्र निर्धाव चेंडू. ना डीपी बॉईज मध्ये जसा अपूर्व एक यंगस्टार प्लेअर आहे तसा स्वराईलन मध्ये पण राहुल अर्डो हा दिसत आहे. कारण स्वराईलनचे जे आहेत कर्णधार त्यांनी पण त्याच्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे. सर डीपी बॉईजने पण विश्वास दाखवावा अपूर्ववरती. उत्कृष्ट असा युवा गोलंदाज आहे या संघामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. आणि रिव्हर्स क्यूब केलेला शेवटी पाहूया. आणि 4 धावा उत्कृष्ट असे फलंदाजी राहुल यांच्या बॅट मधून आल्या. 4 खणखणीत धावा आणि याच धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 12. आणि मला एक बोलायचंय मोंटी, संजय सांगळे कुठेतरी वयाचा परिणाम ना तुला वाटत नाही त्याच्यावर? जसं असं वय आता होत चाललंय, रिटायरमेंट घ्यावी वाटत नाही संजय सांगळे यांनी? ऍक्च्युली कसं आहे, ओल्ड इज गोल्ड असतं, पण आता इथे कुठे मात्र जो युवा फलंदाज आहे राहुल तो कुठेतरी भारी पडताना दिसतोय संजयवरती. नाही बरोबर आहे मोंटी, मला असं वाटतंय की आता कुठेतरी वयाचा परिणाम पण दिसतोय. जसं आता काही आपले जे सिनियर प्लेअर असतात, आता रोहित शर्माला बोलत आहे
जसे आता काही आपले सिनियर प्लेयर आहेत गावस्कर बोलतात की बाबा रोहित शर्माने आता घेतली पाहिजे तशी संजय सांगळे यांनी पण पुढल्या वर्षी रिटायरमेंट घेतली पाहिजे इथं त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. चला जाऊया सामन्याकडे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 12 आणि 47 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकात चांगल्याची सुरुवात मानावी लागेल स्वरा इलेव्हन संघाने. आता मात्र डीपी बॉईज संघाचा हुकमी ऑलराऊंडर बोलता येईल त्याला अमित शिगवण. पाहूया आपल्या गोंदची कमाल दाखवतो का, कारण सेमीफायनलचा क्वालिफायरचा सामना आहे आणि तुमच्या खेळाची गुणवत्ता तुम्हाला दाखवावी लागेल. पाहूया स्ट्राईक करतील राम. पहिला चेंडू आखोटच्या टप्प्याचा चेंडू उत्कृष्ट चेंडू होता, निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात आम्ही त्यांची. तुला काय वाटतं रामचे जे बॅटचा स्पीड होतो काय असेल 200चा असेल का 150चा असेल स्पीड? तर तिकडे आपल्याला जावं लागेल मोजायला. नाही कॅमेरा लावला तिथे आता आम्ही थोड्याच माहिती पडते बॅटचा काय असेल स्पीड. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. मला असं वाटतं बॅटचं आणि बॉलचं मिलन होत नाहीये आणि कुठेतरी राम त्याच्यामध्ये फसतोय. बरोबर आहे मोठी. मला असं वाटतंय की जेव्हा जेव्हा धर्म संकट येतं डीपी बॉयच्या संघावर तेव्हा नामित नावाचा हिरा ते बाहेर काढतात. क्रिकेट हा खेळ तुम्ही मोठा फटका मारून फक्त जिंकता येत नाही तर एकरी दुहेरी धावे सुद्धा तुम्हाला जिंकता येईल, कारण की तुमच्याकडे लक्ष कमी असताना. इथे मात्र रामनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय आणि हा हेलिकॉप्टर जाऊन लँड होतोय चौकाच्या दिशेने आणि इथे झेल मात्र सुटलाय. एक महत्वाची विकेट तुम्ही गमावली, इकडे झेल सुटलाय डीपी बॉय संघाचा. दुसरं जीवदान मिळतं ते राम याला आणि कुठेतरी डीपी बॉयचा क्षेत्ररक्षक आपला ढसाळ होताना दिसतंय आणि या क्षेत्राचा पुरेपूर फायदा उठवते हा स्वरा इलेव्हन संघाचा फलंदाज राम, कारण की या 2 जीवदान भेटलेले आहेत. आणि जर का तुम्हाला छोट्या धावसंख्येमध्ये तुम्हाला प्रेशर टाकायचं असेल, समोरच्या व्यक्तीवर तर संघावर दडपण टाकायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला वन बॉलचा कॉल दिला आहे. ते मात्र लेग साईडने बिलकुल पाव झेलू शकतो का. आणि इकडे झेल सुटलेला आहे आणि झेल सुटून हे रन त्याला भेटले म्हणजे 6 आणि कॅच विन द मॅच जसं असतं तिथे मात्र मॉन्टी मला एवढंच कळतं, ऐक जरा तू प्लीज. 11 जणांचा संघ आहे डीपी बॉईज. आम्ही एकटा काय करणार. त्यांनी 2 कॅच बघा 2 कॅच त्यांनी होत्या तुम्ही, त्या पण रामच्याच होत्या. गोलंदाजा तेव्हाच तुम्हाला एक आत्मविश्वास वाढेल जेव्हा त्याचे क्षेत्ररक्षकाला साथ देतील. पण इथे मात्र 2 चेंडूवरती सलग 2 कॅच सुटलेले आहेत. एका बॉल चेंडूवरती चौकार, एका चेंडू षटकार आलेला आहे आणि आता कुठे पूर्णपणे बॅकफूट होते गेला संघ आहे हा डीपी बॉईज. हा सुद्धा पॉया घेऊ शकतो का. आणि इथे मात्र तन्मय आणि हा झेल टिपलेला आहे. कुठेतरी आपली थोडी त्याने डीपी बॉयच्या क्षेत्ररक्षकांची कुठेतरी इज्जत ठेवली की एक तरी झेल पकडावा बाबा. 2 कंटिन्यू झेल सुटल्यानंतर 10 धावा त्याच्यामध्ये गेल्या आणि इथे मात्र मोठा झटका बसलाय हा स्वरा वॉरियर्स संघाला.
ते डीजे. लवकर जवळ पंच. पुन्हा एकदा संजय हुकमी गोलंदाज डीपी बुद्रुक संघाचा. पाहूया आपल्या संघाला कमबॅक कोण देऊ शकतो का, कारण की कुठेतरी गणित जे झाले आता 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 19 धावांचं लक्ष आहे. बॉल टू रन करायचं आहे. कुठेतरी बॅकफूटवरती गेला संघ डीपी बॉईज. पुन्हा एकदा जर तू बघितलं मॉन्टी तर संजयवरच विश्वास ठेवला आहे संघाने. कारण जर बघितलं तर मागच्या ओव्हरमध्ये त्याला कुठल्या धावा राहुलच्या माध्यमातून तरी पण पुन्हा एकदा संधी दिलेली आहे संजयला. ओल्ड इज शेवटी गोल्ड. अनुभव आहे. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स महत्वाचा आहे संजय यांचा आणि कुठेतरी संजय आपल्या एक्सपिरियन्सचा फायदा घेतो का ते बघायचं आहे. पुन्हा एकदा त्यासमोर एक युवा फलंदाज राहुल. उत्कृष्ट असा स्ट्रेट डाव केला चेंडू. पाहूया एक धाव घेण्याचा पूर्ण, एक धाव पूर्ण आणि एकाच धावचे समाधान मला वाटते ते स्वरा 11 संघाला या एका धावसंख्ये बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. लॉस्ट ऑफ 1 विकेट. पाहूया संजय यांचा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईक करेल सुमित, ज्याने पहिल्याच चेंडूवरती आपलं फलंदाजीचं जे दर्शन आहे दिलेलं आहे, चमक दाखवलेली आहे. पहिल्या चेंडू खणखणीत षटकार खेचून. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र संजय पूर्णपणे चकवतोय आणि सुमित मात्र पूर्णपणे बासकतोय संजयच्या गोलंदाजीवरती. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संजय यांची. दाद द्यावी लागल्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू संजय यांचा आणि निर्धाव चेंडू. सुमितला काही न कळला चेंडू हा निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संजय यांची. खरंच आपल्या संघासाठी कुठेतरी धावत फार कमी आहेत, परंतु संजय मात्र ऐकत नाहीये आपल्या गोलंदाजीचं इकडे ते चमक दाखवताना. पहिल्या 3 चेंडूमध्ये मात्र एकच धाव त्याने खर्च केली आहे. कुठेतरी दडपण आले आता सुमितवर. पाहूया सुमित कसा सामना करतोय संजय यांचा पुढचा चेंडू. आणि इथे मात्र सुमित बाद होतोय आणि मोठा झटका बसतोय स्वर संघाला. दुसरा गडी बाद डीजे. उत्कृष्ट गोलंदाजी संजय यांची आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट ऑफसाईड खेळाडू चेंडू. पाहूया एक धाव आणि हा 4 धावा भेटलेल्या आहेत आणि चौकाने खातं खोललंय महेश आणि आपल्या संघासाठी स्वतःचा. आणि धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते
आणि कुठेतरी आता संघ विजयाच्या दिशेने ओकचूक करता दिसत आहे आपल्याला. राहुल जो सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये उभा आहे. संजय पाहूया उत्कृष्ट असं कमबॅक त्याने करून दिले आपल्या संघाला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा त्याने खर्च केले आहेत. धावसंख्या झाली 33. इथे मात्र आणि हा कणकणीत गगनचुंबी षटकार पंतला विषय षटकार मारल्या महेश बॅट मधून डीजे. वाल्मिकी संघाचा तो प्लेयर आहे त्याला सामना झाल्यानंतर काहीतरी बक्षीस देण्यात येईल. कारण बरोबर आहे चांगली त्यांनी कॅच घेतली बाहेर बॉल नाही ठीक आहे पण त्यांनी चांगली कॅच घेतली. आता सुलतान सामन्याकडे नवीन गोलंदाज सुलतान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. 3 षटकांतर सूचना करतो मी सूचना 6 बॉल मध्ये तुम्हाला 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. कुठेतरी हा सामना स्वरा 11 संघाकडे झुकलेला आहे. पाहूया सुलतानचा कसा मारा करतोय. राहुल एक युवा फलंदाज, सुलतान एक गाजलेला नावाजलेला गोलंदाज. अतिशय उत्कृष्ट असा स्विंग झाला चेंडू होता आणि कट चांगल्या पद्धतीने मारून 1 धाव घेतले राहुल याने आणि धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरती. उत्कृष्ट अशी फलंदाजी होते. तुला काय वाटतं की ह्याच ओव्हरला मॅच संपेल का? काय वाटतं तुला? संपू शकते कारण की फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. स्वरा सगळ्या महेश सारखा फलंदाज सगळा स्ट्राईक करतोय ज्याने पहिल्या 2 चेंडूमध्ये चौकोनी षटकार मारलंय. नाही इथे मात्र पूर्णपणे त्याचा निशाणा चुकलाय महेशांचं आणि उत्कृष्ट असा स्विंग केलाय सुलतानाने. पाहूया सुलतान पुन्हा एकदा स्ट्राईक करेल महेश. माझी तर अशी विनंती आहे की सुलतान मारला की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली पाहिजे. रंगतदार कारण सेमीफायनलचा सामना आहे. इथे पुन्हा एकदा सुलतान आपला अनुभव दाखवताना आणि महेशला काहीच बॉल दिसत नाही, पूर्णपणे चकवतोय. बॉल पडला, बॅट फिरली असंच होते फक्त, मात्र बॉल जाऊन बसतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि बॉलाचं बॅटचं इथे मिलनच होत नाहीये. आणि निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू सुलतान यांच्याकडून. कुठेतरी सामन्यामध्ये रंगात सुलतान दाखवा तुमची कमाल. उत्कृष्ट चेंडू होता लेग साइडने करून चेंडू पाहूया. 1-2 प्रयत्न आणि उत्कृष्ट चित्र तिकडे अपूर्व यांचं आणि एकाच धावेवरती समाधान मावू लागले ते महेशाला. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 2 गडी बाद 41, 6 धावांची आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू होता. स्कूप करण्याचा प्रयत्न होता राहुल यांचा, परंतु पूर्णपणे चुकलेला आहे. कारण की सुलतान आहे की सुलतान, जसं सुलतान नाव आहे तसं त्याचं गोलंदाजी मध्ये धार दिसते आपला सुलतान. आणि इथे पॉइंट घेऊ शकतो का? आणि इथे मात्र राहुल बाद होतोय. सलामीचा फलंदाज राहुल इथे बाद होतोय. आणि आता मात्र हा सामना जाऊन पोहोचतो एकदम रंगतदार अवस्थेत, कारण की 6 चेंडू मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. कोणावर विश्वास ठेवतात आपल्याला माहिती पडेल थोड्याच वेळात. मला तर असं वाटतं उत्कृष्ट गोलंदाज साबित होणं दिसतो इकडे आपल्याला. युवा गोलंदाज आहे, त्याला प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे आणि तेच केले मला असं कर्णधाराने. अपूर्व ह्याला चॉईस केलंय. पाहूया
आपल्या नावाला लवकर अशी कामगिरी करतो का इथे, कारण की समोर फलंदाज सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे महेश, ज्याने उत्कृष्ट असा षटकार मारला होता. जो स्ट्रायकर गोलंदाज आहे संजय ह्याला. आणि आता मात्र मैदानामध्ये पोचलाय वैभव. वैभव उर्फ बाबू. पाहूया बाबू आपल्या बॅटिंगची कमाल. बॉल चेक करून फायदा नाही, हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचा असतो बाबू, आणि तो पाठवून दाखवा. अपूर्व. आपल्या गोलंदाजी धार हीच एक संधी असते एखाद्या गोलंदाजाला आपलं नाव लौकिक करण्याची. आणि इथं रंगतदार सामना. आणि हा पहिला चेंडू लेग साइडने भिरकळे. पाहूया झेलू शकतो का. आणि इथे मात्र झेलबाद झालंय आणि महेश जातोय तंबू मध्ये. डीजे उत्कृष्ट असा झेल पकडलाय. खरोखरच सुलतान या सामन्याचा मानकरी ठरतोय का, कारण की त्यांनी आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता पहिल्याच चेंडूवरती त्यांनी एक उत्कृष्ट झेल पकडून महेश एक धडाकेबाज फलंदाज जो फलंदाजी करत होता तो मात्र तंबूत परतलाय. आणि आता कुठेतरी सामन्याचं समीकरण आपल्याला बदलताना दिसतंय, कारण की आता मात्र चेंडू आहेत 5 आणि धावा आहेत 6. कुठेतरी धावा वर चढायची इकडे. आता पाहूया अपूर्व आपल्या संघासाठी हा सामना आपल्या साईडने झुकवू शकतो का, कारण की दोन्ही संघ दडपणाखाली आहेत, दोन्ही संघ प्रेशर खाली खेळत आहेत. कारण की इकडे सामना कोणत्याही दिशेने बदलू शकतो, कारण की धडाकेबाज फलंदाज महेश फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. आता स्ट्राईक करतोय सूरज. पाहूया डावखुरी हाताचा फलंदाज उत्कृष्ट असे फलंदाज त्याने केले. पाहूया अपूर्व आपली चमकदार कामगिरी इथे दाखवतोय का. प्रेक्षक वर्ग त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण की एक युवा गोलंदाज इकडे आपल्याला दिसतोय. 5 चेंडू 6 धावा. पाहूया सूरज ऑन द स्ट्राइक. आणि उत्कृष्ट उत्कृष्ट चेंडू होता. सूरजला काही न कळल्या चेंडू. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. सामना पोहोचतोय रंगतदार आवाज देत. पाहूया स्वरा 11 या डीपी बॉयज. आणि सर्वांचं लक्ष या सामन्याकडे लागून गेलंय, कारण की अपूर्वने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आणले आहे. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत आणि कुठेतरी स्वरा 11 संघ दडपणाखाली येतोय. सूरज फलंदाज. फलंदाज तर खूप चांगला आहे, परंतु दडपण खेळावं ह्या फलंदाज बोलतात. आणि इथे मात्र सूरज कुठेतरी कमी पडताना दिसतोय, कारण की त्याने पहिला चेंडू निर्धाव केलाय. सामना कंटिन्यू करायचा आहे. चला सामना करण्यामध्ये पुन्हा सूरज ऑन स्ट्राइक. अपूर्वा. उत्कृष्ट चेंडू पाहूया झेलू शकतो का. आणि झेल बाद. सूरज बाद. डीजे आवाज लगाव. गरज आहे कुठेतरी. अपूर्व खरंच हा एक युवा गोलंदाज आपल्याला एका गोलंदाजी करताना दिसतोय. दडपणाखाली गोलंदाजी करतोय हा, परंतु ज्याप्रमाणे त्याने पहिले 3 चेंडू फेकलेले आहेत, खरोखरच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अपूर्व यांची. आणि पूर्णपणे निर्णायक षटक टाकत असताना अपूर्व नवीन फलंदाज. मनेश
आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आणि इथे मात्र मनीष बाद होतोय धावपच्या स्वरूपात आणि अरे काय होतस तू, काय झालंस तू, यासाठी केला अट्टा असं. मला वाटतं अपूर्व खरंच तुझं सुवर्ण अक्षरात नाव लिहिलं जाईल, कारण आतापर्यंत 4 बॉल 0 रन. जो सामना सहजासहजी स्वराज संघ जिंकत होता तिथे कुठेतरी स्वराज कॉन्फिडन्स मे बी हा ओव्हर कॉन्फिडन्स असेल की आम्ही हा सामना सहज जिंकू, पण तोच सामना एकदम रंगतदार अवस्थेत. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावा, समीकरण पूर्णपणे बदललंय, सामना पूर्णपणे झुकलाय हा डीपी बॉईज या संघाकडे. नाही, मातावर खेळाडू होते आपल्याकडे स्वरा 11चे, ते त्यांनी सहजरित्या तंबूमध्ये परतवलेत सहजरित्या. खरोखरच अपूर्व हा नाव नाही तर ह्यात एक गोलंदाज म्हणून नाव बनलं जाईल. अपूर्व गोलंदाज असं नाव इथं मेन्शन होईल. त्यांनी एक रेकॉर्ड कामगिरी केली आहे. थांबवत होता, पण बाबू बांगणे सारखा जो प्लेअर आहे ना, त्याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचाच आहे. आणि पुन्हा एकदा हा निर्धाव एक नंबर अपूर्व 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 फक्त आणि फक्त अपूर्व हे नाव या मैदानामध्ये घुमतोय आता, कारण कुठेतरी हा सामना इंद्राबाडा संघाचा प्लेअर आहे अपूर्व. मला वाटतं इंद्राबाडातले सगळे मुलं इथं उभे असतील आणि खरंच त्याला चेअरअप करत असतील. नक्कीच एक धडकेबाज फलंदाज स्ट्राईकला असताना सुद्धा काय दडपण त्याने ठेवलं गोलंदाजाने, आणि खरं हा गोलंदाज खूप काही सांगून जातो आपल्या गोलंदाजीमधून, कारण की 6 चेंडूमध्ये 6 धावा आणि आता मात्र इकडे 1 चेंडू 6 धावा पूर्णपणे ढासळून टाकले त्याने स्वराज संघाला. कोणताही फलंदाज त्याच्यावर तग देऊ शकले नाहीये. पाहूया निर्णायक चेंडू. लेट्स गो ऑडियन्स, स्टार्ट वॉच दिस बॉल. आणि निर्धाव निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू डीजे डी खिशामध्ये घेतलाय. अपूर्वाने आणायचंय, मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. अपूर्वाने आणायचंय, मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. दुसरा सामना पंच, दुसरा सामना फ्रीशाय 11 वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स. लवकर अपूर्वाने यायचंय, सामन्यावर घेऊन जायचंय, हक्काने घेऊन जायचंय, स्वतःच्या हिमतीवरती घेऊन जायचंय, कारण की त्याने हा सामना अशा ठिकाणी फिरवलाय की त्याची पूर्ण टीम फायनल मध्ये पोहोचले आणि त्याला पुरस्कार करतील. त्याला पुरस्कृत करतील. नाव काय? मस्कर संजू संजू सोनावणे. संजू दादा सोनावणे अपूर्व याला सामनावीरचा पुरस्कार देतात. आणि खरोखरच नाव आहे का गाव आहे का या खेळाडूचा तुम्ही लक्षात ठेवा. चेहरा हा आहे चांगल्या गणितला मोहरा. खरोखरच उत्कृष्ट
अपूर्व, आम्ही त्यांच्याकडून त्याला 100 रुपये द्या लवकर. थोडीशी मी बाईट घेतो त्याची. कॅमेरामॅन जरा इकडे दाखवा. अपूर्व, मी कालपासून तुझ्याबद्दल खूप काय बोल